तर आज 11 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडतंय। मतदानाची सकाळी 11 वाजेपर्यंतची आकडेवारी आता समोर आलेली आहे। राज्यामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 18.18% इतकं मतदान झालेलं आहे। लातूरमध्ये 20.74%, सांगलीमध्ये 16.61%, बारामतीमध्ये 14.64%, हातकणंगलेमध्ये 20.74% मतदान झालंय। तर तिकडे कोल्हापुरात 23.77%, माढामध्ये 15.11% मतदान झालेलं आहे। तर रायगडमध्ये 17.18% मतदान दिसतंय। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 21.19% मतदान झालंय। 11 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे। सातारामध्ये 18.94% आणि सोलापूरमध्ये 15.69% इतकं मतदान पार पडलेलं आहे। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला आतापर्यंत कमी मतदान दिसतंय। आणि या आकडेवारीविषयी अधिक बोलण्यासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, ही आकडेवारी आपण बघतोय देशाच्या तुलनेमध्ये जिथे किती आता मतदान होते तिकडे राज्यामध्ये एकूणच कमी मतदान झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। 11 वाजेपर्यंतची सगळी आकडेवारी आहे। महाराष्ट्रामध्ये 18.18% मतदान झालंय। जर आपण विधानसभा निहाय त्या लोकसभेतला आकडा पाहिला तर बारामतीचा सुरुवातीला आपण विचार केला तर बारामतीमध्ये सगळ्यात जास्त आतापर्यंत मतदान झाल्याचं पाहायला मिळते। आणि बारामती लोकसभेचा विचार केला तर 14.64% मतदान झालंय। सांगली लोकसभेमध्ये 16.61% मतदान झालंय। लातूर लोकसभेमध्ये 20.74% मतदान झाल्याचं पाहायला मिळते। कोल्हापूरमध्ये 23.77% इतकं मतदान झालंय। माढ्यामध्ये 15%, धाराशिवमध्ये 17%, रायगडमध्ये 17%, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 21.19%, सातारात 18% आणि सोलापूरमध्ये 15.69% इतकं मतदान झालंय। ही 11 वाजेपर्यंतची अंदाजे सगळी आकडेवारी आहे। आपण बघतोय की मतदानाचा जो टक्का आहे तो 11 वाजेपर्यंत जो अपेक्षित होता, अर्थात ऊन कमी होतं। आता जो मोठा टास्क आहे 11 ते 4च्या दरम्यान कशा पद्धतीनं मतदान होतंय ते पाहावं लागेल, कारण उन्हाचा तडाखा जो तो वाढताना पाहायला मिळतोय। लोक घराबाहेर पडण्याचं जे प्रमाण आहे ते आता कमी होताना पाहायला मिळतंय। मतदारसंघांवरती लोकांचं जे येणं आहे ते कमी होतं। सकाळच्या टप्प्यात लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि म्हणून हे सगळे आकडे आपल्याला पाहायला मिळतात। ज्ञानेश्वर, यामधली हे जे आकडे सध्या आपल्या समोर आहेत त्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी दिसतेय की बारामती लोकसभा मतदारसंघ, ज्याची चर्चा फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये, तिकडे आतापर्यंत सर्वाधिक कमी मतदान दिसतंय, 14.64%। बरोबर आहे। या सगळ्या लढतीत अत्यंत महत्वाची बारामतीची जागा आहे आणि इथलंच मतदान हे कमी आहे। आणि मी पुन्हा तेच सांगतोय की या सगळ्या पट्ट्यामध्ये उन्हाचा तडाखा अत्यंत तीव्र आहे। म्हणजे 42.0 इतकं तापमान सांगितलेलं आहे। हवामान विभागानं देखील सांगितलं होतं की उन्हाची तीव्रता वाढू शकते आणि त्याचाही हा फटका आहे असं म्हणता येईल। दुसरीकडे राजकीयाचे जर आपण अर्थ पाहिले तर सातत्यानं दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत की मतदारांना घराबाहेर काढून, सोसायटीच्या बाहेर काढून मतदान केंद्रांपर्यंत नेण्याचे जे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत। मतदान करण्याचं आवाहन सातत्यानं केलं जातंय। तरी सुद्धा सगळ्यात कमी जी टक्केवारी आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघाची ही टक्केवारी वाढते का किंवा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ही टक्केवारी वाढते का हे आपल्याला बघावं लागेल। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर राज्यामधली 11 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी समोर आलेली आहे। बारामतीमध्ये केवळ 14.64% इतकंच मतदान झालंय। आपण जर का या 11 मतदारसंघांचा ची आकडेवारी बघितली तर त्यामध्ये सर्वाधिक कमी मतदान आतापर्यंत 11 वाजेपर्यंत बारामतीमध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तरी सुद्धा महाराष्ट्रामधली ही मतदानाची टक्केवारी आपल्याला कमीच पाहायला मिळते। देशभरामध्ये आज 3ऱ्या टप्प्यामधलं मतदान पार पडतं आहे। राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे। त्याची ही 11 वाजेपर्यंतची आकडेवारी आपण बघतो।